झी 24 तास एक पाऊल पुढे. यांच्या नेतृत्वाखाली जो त्यांना विजय मिळाला त्याच्याबद्दल मी प्रथम त्यांचं अभिनंदन करेन. प्रश्न राहिला राष्ट्रवादीला यश मला का मिळालं नाही. आपण टक्केवारीमध्ये तुम्ही गेलात तर मी आपल्याला स्पष्टपणे सांगेल की गेल्या वेळेस सुद्धा आमच्या जागा 10च फक्त निवडून आलेल्या होत्या आणि आता सुद्धा आमच्या जागा 10च निवडून आल्या आहेत. म्हणजे आम्ही कमी या ठिकाणी झालेलो नाही. पण वाढला नाही हे मान्य कराल? हो, मान्य करू. आम्ही वाढलेलो नाही. त्याचं कारण असं आहे की मगाशी आपण आताच अब्दुल सत्तार साहेब बोलले, आपण ऐकलं त्यांचं की ते 1 महिना झालं तिथं तळ ठोकून होते. याच्यापेक्षा सुद्धा अशोक चव्हाण साहेबांचं जे तिथं नेतृत्व, मुख्यमंत्री, त्याच्यानंतरचं जे गुरुदा गद्दीच्या माध्यमातून 2200 कोटी रुपयाची कामं तिथं झाली 2007च्या नंतर. हां, सगळे नंतर त्यांच्या मुख्यमंत्र्याच्या काळात आणि त्याच्यानंतरच्या सुद्धा काळामध्ये केंद्रामधले पैसे काही आणि राज्य शासनाचे पैसे काही असे मिळून 2200 अगदी योग्य सांगताय तुम्ही. गेल्या 50 वर्षात तिकडे फ्लायओव्हर झाला नव्हता, तो 50 वर्षातला फ्लायओव्हर पहिल्यांदा तिकडे झाला. सगळी जी कामं झाले 2200 कोटी रुपयाची, ही सगळी कामं आम्ही केली, काँग्रेसनं केली. याचा प्रचार करण्यामध्ये ते यशस्वी झालो आणि हे पैसे आणण्याकरता आमच्या सूर्यकांताताईनं सुद्धा सगळ्यात जास्त मेहनत घेतली. ते सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो. काही ठिकाणी आम्हाला ज्या ठिकाणी आमचे महत्त्वाचे उमेदवार येऊ शकत होते त्यांना जात पडताळ प्रमाणपत्र सुद्धा आम्हाला काही मिळाले नाही, मिळू दिले नाही. आणि काही उमेदवाराचे कमी जास्त प्रमाणात झालं. आमच्याकडे प्रचार यंत्रणा आमची कमी पडली साधन सामुग्रीमध्ये आणि नेत्यामध्ये सुद्धा आमचं सुसंवाद नव्हता. ह्या सगळ्या गोष्टीचं आत्मचिंतन सुद्धा आम्ही का वाढलो नाही या दृष्टीने तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे तुम्ही सांगितलेलं आहे की नेत्यांमधला सुसंवादही कमी होता, परंतु साधनं कमी पडली राष्ट्रवादीला. हा एक नवा शोध आहे. प्रेक्षक ठरवतील या शोधावर कितपत विश्वास ठेवता. मला जायचंय विनायक राऊत यांच्याकडे. विनायक राऊत, एक काळी हा तुमचा गड होता, 3 आमदार होते, तुमच्याशिवाय तिथलं पान हलत नव्हतं. आज तुमचा सक्सेस रेट मला बघा, तुम्ही 50 जागा लढवल्यात, त्यातल्या 14 जागी जिंकलात. म्हणजे साधारणतः तुमचा सक्सेस रेट 24% आसपास आहे. भाजपला तुम्ही 20 जागा दिल्यात, 6 जागांवर त्यांना उमेदवारही मिळू शकलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यातल्या 14 जागांवर ते लढले आणि त्यांना फक्त 2 जागा, म्हणजे 14% रेशो आहे. एक प्रकारे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे आदर्शच्या विरोधातले वातावरण नांदेडमध्ये पोहोचण्यामध्ये कमी पडले. एक आहे की नांदेड महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये जो निकाल जाहीर झालेले आहेत त्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना याच्यामध्ये जर तुलना केली तर आम्ही काँग्रेसपेक्षा अधिक यश या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. काँग्रेसने मागच्या वेळेपेक्षा फक्त 2 जागा जास्त मिळवल्यात, तर शिवसेनेने 4 जागा जास्त मिळवलेल्या आहेत. तसे पाहिलं तर 5 जागा जास्त मिळवल्यात, कारण ज्या सर्वसाधारण निवडणूक ज्या वेळेला झाली होती त्यावेळेला शिवसेनेच्या फक्त 9 जागा होत्या. नंतर पोटनिवडणुकीमध्ये 2 वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे 11 झाल्या. आता आमच्या 14 झालेल्या आहेत. आणि दुसरं महत्वाचं असं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला फक्त 22,414 मतं होती. आता जवळजवळ आम्ही 72,000 मतं मिळवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. पण तुम्ही आता जागाही जास्त लढवताय. आता तुम्ही जागाही जास्त लढवल्यात. नाही, जागा आम्ही 49 लढवल्या, पण त्या तुलनेमध्ये आताची मिळालेली मतं ही आम्हाला, जरी आम्ही पूर्ण समाधानी जरी नसलो तर ज्या पद्धतीने आम्ही मेहनत केलेली आहे कार्यकर्त्यांच्या रूपाने, आमच्याकडे आम्ही काही काँग्रेससारखं पूर्ण अर्ध मंत्रिमंडळ तिथे नेलं नव्हतं मुख्यमंत्र्यांचे. तुमचे कोणीच नेते आले नाहीत, फक्त एक रोड शो झाला आदित्य ठाकरेंचा आणि मला असं वाटतं गोपीनाथरावांची सभा झाली. आम्ही तसा शब्द दिला होता बाळासाहेबांना आणि आदरणीय उद्धव साहेबांना शब्द दिला होता, आम्ही तुमच्या आशीर्वाद पाठीशी असू देत, आम्ही कार्यकर्त्याच्या रूपातून आम्ही गड पुन्हा जिंकायच्या दृष्टीने आम्ही. विनायक राऊत, तुम्ही एक मान्य कराल की नांदेड हा गड तुमच्या हातातनं अशोकरावांनी 10-12 वर्षापूर्वी हिसकावून घेतला, तो पुढच्या 5 वर्षासाठी पुन्हा हिसकावलेला आहे? नाही, शक्य मी नाही म्हणत. अशोक पर्वतचं कायम टिकवण्यासाठी किंवा अशोकरावांना जी धडपड करावी लागली, ज्या पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांसहित अर्ध मंत्रिमंडळ, सगळे खासदार, आमदार, सत्ता मत्ता, ह्या दोघांचा ज्या पद्धतीने त्या ठिकाणी वापर केला गेला होता, मी स्वतः त्या नांदेडला होतो. एकीकडे हे संपूर्ण राजकीय सत्ता आणि दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांची फौज, असा झालेला तो लढा होता. दुर्दैवाची घटना अशी आहे की राष्ट्रवादी पक्षाचे सुद्धा मोठे मोठे मंत्री त्या ठिकाणी आले. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा बुरखा ज्या पद्धतीने राष्ट्रवादीने फाडला, 2200 कोटी त्या ठिकाणी नांदेडला आले, पण संपूर्ण महाराष्ट्रातील अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं विकासाची जी कामं आहेत ना, ही केवळ नांदेडमध्येच पाहायला मिळतील.
आणि पण हा राऊत साहेब, अशोक पर्व किंवा त्यांचं सत्ता टिकवण्यासाठी त्यांना जी मेहनत करावी लागली त्याचा जर म्हणजे जर अभ्यास केला किंवा जर माहिती घेतली ना तर त्यांना पूर्ण बहुमत नाही मिळालेलं आहे. 81 पैकी 41 पूर्ण बहुमत. अशोकरावांनी त्यावेळेला आवाहन केलं होतं मला पूर्ण बहुमत द्या. पूर्ण बहुमत हे निसट्ट बहुमत त्यांना प्राप्त झालेलं आहे. 81 पैकी 41 म्हणजे काय पूर्ण बहुमत नाही म्हणता येणार. पण एकूणही तुमच्याकडे तुमच्या एकूण विश्लेषणाकडे पाहिलं तर तुम्ही हे मान्य करताय की अर्धा ग्लास भरलेला आहे असं सांगताना तो अर्धा रिकामा आहे हे तुम्ही भरण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करणार. ही झालेली आमची प्रगती आहे त्या ठिकाणी. आपण 3 पक्षांच्या परफॉर्मन्स बद्दल बोलूया. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. काय म्हणाला पाहिजे या निवडणुकीचं एक बघितलं तर अनपेक्षित असं फक्त MIM ला मिळालेल्या जागा या जर सोडल्या या निवडणुकीत काही अनपेक्षित घडलेलं नाहीये. काँग्रेसला तिथे स्पष्ट बहुमत मिळेल असं हा अंदाज पूर्वीपासून होता. त्यामुळेच कदाचित शिवसेनेने तिथे प्रतिष्ठापणाला लावली नसावी. परंतु आश्चर्य वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या जिद्दीने तिथे जी प्रतिष्ठापणाला लावून निवडणूक लढवली होती त्याचा अर्थ ते काहीतरी करतील असं वाटलं होतं. आता विनायकराव म्हणाले आपल्याला की त्यांच्या जागा तेवढ्याच राहिल्यात. पण एक लक्षात घेतलं की आज चिखलीकर त्यांच्याबरोबर आलेले आहेत. मागच्या महापालिकेत चिखलीकरांचे 4 नगरसेवक होते. म्हणजे त्यांचं जर तसं एकत्र बहुमत बघितलं तर त्यांचं 14 जागा यायला तसं बेरीज होते पण 10 आलेले निवडून. आणि दुसरं म्हणजे यावेळेस त्यांनी मागच्या वेळेस तिकडची निवडणूक स्थानिक नेतृत्वावर सोडली होती. यावेळेस वर्ण लक्ष घातलं होतं. तसं झालेलं नाहीये. दुसरं आदर्श सिंचन घोटाळे म्हणजे प्रचाराची राळ उठवली त्यावेळेस 2 काँग्रेसमध्ये सामना आहे असं वाटलं. पण आज प्रत्यक्ष निकाल आले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस 4थ्या क्रमांकावर आहे. शिवसेनेच्या आणि भाजपच्या बाबतीत सांगायचं झालं तर शिवसेनेने आपली मतं टिकवली वाढली असं सांगतायत ते. पण मधल्या काळामध्ये तिथल्या वाढलेल्या जागा म्हणजे मागच्या 2007 पेक्षा आता 7 जागा वाढलेल्या आहेत. नंतर तिथलं वाढलेलं मतदान या सगळ्या गोष्टीचा कारण शेवटी पराभवाचं विश्लेषण करताना हेच सांगितलं जातात की आमचं मतदान वाढलं मागच्या वेळेसपेक्षा आमच्या जागा 2 जास्त आल्या म्हणजे जास्ती वाढीव येणाऱ्या जागांमध्ये आमचं यश काँग्रेसपेक्षा मोठं आहे. शेवटी राजकारणामध्ये महत्वाचं असतं की तिथे सत्ता कोणाची आहे. आणि विपरीत काळामध्ये सर्व फॅक्टर्स विरोधी असताना अशोक चव्हाणांनी तिथे तळ ठोकून मेहनत घेऊन ती महापालिका परत निवडून आणलेली. आता काँग्रेसच्या विजयाला थोडासा तिकडे धक्का बसलेला आहे तो MIMच्या आहे. तर MIM तिथे काय म्हणजे एकदम MIMच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर MIM काही परग्रहावरून आलेला पक्ष नव्हता. तो हैदराबादमध्ये आणि नांदेडचं आपण भौगोलिक स्थान लक्षात घेतलं तर नांदेडकरांना औरंगाबादपेक्षा हैदराबाद जवळ आहे. मूळचं निजाम स्टेट एकत्र आहे. त्यामुळे MIMचं तिथे पहिल्यापासून थोडंसं बसताना बसलो होतं मागच्या 2 वर्षात. आपण MIM वर बोलणार आहोत परंतु आता तुमच्या मते ह्या 3 पक्षांच्या एकूणच परफॉर्मन्समध्ये कोणत्याही प्रकारचा विशेष फरक पडलेला नाहीये. फरक जर पडला असेल तर तो MIM मुळे पडलेला आहे. याच MIMच्या एकूणच परफॉर्मन्सचं आपण विश्लेषण करणार आहोत. याच्या पुढच्या सेगमेंटमध्ये आपण पाहतात पुन्हा अशोक पर्व नांदेड महापालिकेच्या निकालाचा एक सारांश आम्ही आपल्यासमोर सादर करत आहोत. झी 24 तास एक पाऊल पुढे.